गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील येवला येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा संपन्न। शिवसृष्टी लोकार्पण सोहळा येवला येथे बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय। येवल्याचे आमदार तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून भव्य शिव स्मारकाची 4 एकर जागेत उभारणी करण्यात आली आहे। त्यानिमित्ताने मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगनजी भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे येवल्यातील भव्य स्मारक येवलेकरांसाठी आकर्षण ठरले। छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखवणारे कलाकार भूषण प्रधान, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे यांच्या संपूर्ण टीमने सर्व महापुरुषांचे वस्त्र परिधान करून अप्रतिम वेशभूषा साकारून जिवंत कला दाखविताना येवलेकर भारावून गेले होते। यावेळी कलाकारांनी येवल्यातील प्रेक्षकांचे मन जिंकली आहे। अतिशय भव्य शिवस्मारक लोकार्पण सोहळ्यास येवला तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, येवला। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।